महत्त्वाची बातमी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिली जाणारी गुणांची खिरापत आता बंद होणार आहे। भाषा विषयांसाठीची 20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा ही पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केलाय। त्यामुळे यंदा 9वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देतील। वेदांत, या निर्णयामध्ये अजून काय काय आहे? रेश्मा, ज्या प्रकारे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषय जे 3 भाषा विषय असतात त्यांना 80 मार्काची लेखी आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा असायची। यामध्ये अनेक शाळा ज्या आहेत त्या 20 पैकी 20 मार्क द्यायच्या, तर काही ठिकाणी दुजाभाव केला जायचा। त्यामुळे अनेक शिक्षक तज्ज्ञ जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती या निर्णयाबाबत। मात्र हा निर्णय जो आहे तो आता पूर्णपणे बदललेला आहे। काल जे परिपत्रक राज्य शिक्षण मंडळाने काढलं यामध्ये जे आहे ते आता तोंडी मार्क जे आहेत 20 मार्क जे आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2018-19 पासून जे आहे ते भाषा विषयाचे 100 मार्काचा पेपर जो आहे तो द्यावा लागणार आहे। त्यामुळे कुठेतरी जी मेरिट स्टुडंटची जी आपण संख्या बघू शकतो ती पुढच्या वर्षीपासून कदाचित कमी होण्याची शक्यता आहे। रेश्मा, निश्चित वेदांत, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि या संदर्भात शिक्षण तज्ञांचं देखील आपण मत जाणून घेणार आहोत। तेव्हा तोंडी परीक्षा असायची 20 मार्कांची 9वी 10वीची आणि 80 मार्कांची लेखी परीक्षा असायची। मात्र या वर्षीपासून 9वीची जी तोंडी परीक्षा होती 20 मार्कांची ती बंद करण्यात येणार आहे आणि सरसकट 100 मार्कांचा आहे तो लेखी पेपर असणार आहे। आणि हा जो नियम आहे तो 10वीसाठी पुढच्या वर्षापासून लागू होणार आहे। जे भरमसाठ मार्क्स मिळायचे त्यावरती यामुळे चाप लागणार आहे अशी माहिती मिळते। शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत। हेरंबजी, या निर्णयाकडे शिक्षण विभागाच्या तुम्ही कसं बघता? याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो की तोटा होईल? या निर्णयाचं नक्कीच आम्ही सारे मनापासून स्वागत करतो। ही मागणी गेल्या महाराष्ट्रात अनेक वर्ष होत होती। ही मागणी स्वागतार्ह यासाठी आहे की खरं तर ती तोंडी परीक्षा चांगल्या भावनेने आपण सुरू केली की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं ज्ञान मुलांना त्या शाळेमध्ये आलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने त्याचा गैरवापर सुरू झाला। इंग्रजी सारख्या विषयामध्ये 7 किंवा 8 मार्क जो विद्यार्थी लेखी परीक्षेत मिळवतो, इकडे मात्र तोंडी परीक्षेत 18-19 मार्क त्याला दिले जायचे। म्हणजे ज्याला काही लिहिता येत नाही तो फाडफाड इंग्लिश बोलतो, असं चुकीचं हे होत होतं। तुम्ही असं विचारलं की विद्यार्थ्यांना फायदा होईल की तोटा होईल, तर मला असं वाटतं की आता लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांना तोटा झाल्यासारखं वाटेल। परंतु याच्यामधून जो प्रामाणिकपणा किंबहुना आपलं आहे ते अचूक मूल्यमापन होणं, ह्या ज्या गोष्टी शाळांना आणि मुलांना समजणार आहेत, याचा हा त्यांना लॉंग टर्म त्यांच्या आयुष्यात होणारा फायदा आहे। परंतु या निर्णयावर मला 1-2-3 आक्षेप घ्यावेसे वाटतात। एक तर पहिला आक्षेप असा की हे यावर्षी फक्त 9वीलाच का करायचं? हे जर चुकीचं आहे हे आपल्याला समजलंय तर 10वीला सुद्धा यावर्षी लागू करणं काहीच अडचण नाही। याचं कारण असं की प्रश्नपत्रिका काही अजून छापल्या गेलेल्या नाहीत। दुसरी गोष्ट अशी की गणितासारख्या विषयात मात्र त्यांनी ती पळवाट अजूनही ठेवली की अंतर्गत मूल्यमापनासाठी गणितात 20 मार्क त्यांनी ठेवले, तर गणिताची पण पळवाट त्यांनी बंद करायला पाहिजे। आणि पालकांनी या संदर्भात काळजी करण्याचं कारण नाही, याचं कारण असं की 10वीवर खरंच काही फार अवलंबून नाहीये। आणि अचूक मूल्यमापन झाल्यानं शाळाही आपण कुठे आहोत हे शाळांना कळेल, मुलांनाही त्याच्यातून कळेल। आणि ज्या परीक्षेचं कुठलंही वस्तुनिष्ठ रेकॉर्ड ठेवणं शक्य नाही अशा परीक्षा आपण का चालू ठेवायच्या? याच्यामुळे शाळांचं अचूक मूल्यमापन होईल हा भाग मला वाटतो। पण तरीही शाळा पातळीवर या तोंडी परीक्षा चालू राहिल्या पाहिजे। त्याचं कारण असं की शिक्षण म्हणजे फक्त लिखाण नाही किंवा शिक्षण म्हणजे फक्त लक्षात ठेवणं नाही, तर बोलता येणं आणि अभिव्यक्ती करता येणं या गोष्टीला ते नक्कीच महत्व आहे। म्हणून बोर्डापासून ती परीक्षा बाजूला काढावी, परंतु 9वी 10वीला तोंडी परीक्षेचे अनेक उपक्रम आणि शाळा पातळीवर मूल्यमापनाचे असावं असं मला वाटतं। निश्चित हेरंबजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आपली प्रतिक्रिया एबीपी माझाला कळवली त्याबद्दल।